मुळ्याची चटणी बनवली कधी तुम्ही? नाही बनवली? कशी बनवायची हेच माहिती नाही? तर चला लगेच बघूया. त्यासाठी 2 कांदे, मुळा, लसूण, कोथिंबीर, तिखट, हळद आणि जिरे आपल्याला लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला मुळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. नंतर कांदा, कोथिंबीर आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे. मुळाचा मागचा पुढचा थोडा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तो मुळा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे. मुळा किसून झाल्यानंतर तो परत आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये थोडंही पाणी राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ते पिळून घ्यायचं आहे. आणि ते पिळून झाल्यानंतर लगेच गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याला तडतडून द्यायचं आहे. ते तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा, लसूण घालून घ्यायचा आहे आणि कांदा, लसूण लाल झाल्यानंतर त्यामध्ये तिखट, हळद टाकून घ्यायची आहे. तिखट, हळद तेलामध्ये व्यवस्थित असं शिजून द्यायचं आहे. नंतर त्या फोडणीमध्येच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. म्हणजे त्या कोथिंबीरचा वास त्या फोडणीला लागेल. नंतर त्यामध्ये आपण जो मुळा किसून घेतला आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे आणि आपण मुळा किसून घेतला आहे त्यामुळे तो लगेच शिजणार आहे. तर 5 मिनिटामध्ये लगेच आपला मुळा शिजून होणार आहे. नंतर मुळा शिजून झाल्यानंतर त्यावरती थोडी कोथिंबीर अशी टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मुळ्याची चटणी तुम्ही चपाती, भाकरीसोबत खाऊ शकता. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा.